आज आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार या MBBS ॲडमिशन 2020-21चं जे डिटेल फी स्ट्रक्चर आहे ते बघणार आहोत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार याचं MBBSचं 2020-21चं 2020-21चं फी स्ट्रक्चर आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर हे सर्व अधिकृत माहिती आपण सेवन इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता बघत असतो की गोरगरीब जे विद्यार्थी आहेत ते त्यांना कोणत्या कॉलेजला किती फी आहे त्याची माहिती जर असेल तर त्या पद्धतीने तेवढी जर मार्क असतील तर चांगल्या कॉलेजला त्यांना ॲडमिशन मिळून पुढं चांगलं करिअर जे आहे ते घडवू शकतात. तर फॉर ऑल इंडिया कॅन्डिडेटकरिता म्हणजे ऑल इंडिया कॅन्डिडेट आणि आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट्स ओनली जे असणार आहेत महाराष्ट्राच्या इतर राज्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता, तसेच फॉर ओपन कॅटेगरी इन महाराष्ट्र स्टुडंट्स ओनली आणि जे महाराष्ट्रातील ओपन कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहे ते त्यांच्याकरिता 2 DD, एक असणारे ट्युशन फीचा आणि दुसरा असणारे अदर फीचा. तर ट्युशन फी या सर्व जी विद्यार्थ्यांची माहिती आता आपण वरती नमूद केलेली त्यांच्याकरिता पहिला जो DD असणारे ट्युशन फीचा तो असणारे 94,400 रुपीज म्हणजे 94,400चा एक DD आणि दुसरा DD असणारे अदर फीचा त्यामध्ये डेव्हलपमेंट फी 5,000 रुपीज म्हणजे 5,000 रुपये, ॲडमिशन फी 1,500 म्हणजे 1,500 रुपये, लायब्ररी डिपॉझिट 2,000 रुपीज म्हणजे 2,000 रुपये, जिमखाना फी 500 रुपीज म्हणजे 500 रुपये, लायब्ररी फी 1,000 रुपीज म्हणजे 1,000 रुपये, कॉशन मनी डिपॉझिट 2,000 रुपीज म्हणजे 2,000 रुपये, अश्वमेध फीज 250 रुपीज म्हणजे 250 रुपये, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फंड फीज 50 रुपीज म्हणजे 50 रुपये. अशी यांची जर 1 ते 8ची याची जर बेरीज केली, समेशन केली ती होती 12,300 म्हणजे 12,300. तर असा पहिला DD 94,400चा आणि दुसरा DD 12,300चा असा एकूण हे 2 DD मिळून जो टोटल फीज A+B मिळून किती होणार आहे तर ती होणार आहे 1,06,700. तर 1,06,700 रुपयाचं ही जी फी आहे ती ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, ऑल इंडिया स्टुडंट्सना आणि आउट ऑफ महाराष्ट्रातील जे विद्यार्थी असणारे त्यांच्याकरिता ही 1,06,000 रुपये फी एका वर्षाची असणार आहे फॉर 1 इयर. आणि तो DD जो आहे तो या पद्धतीने दिलेला होता मागच्या वर्षी. डीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार पेएबल ॲट नंदुरबार असे 2 DD जे आहे ती विद्यार्थ्यांना घ्यायची होती. आता पुढची कॅटेगरी आपण बघूयात. फॉर EWS 10% अँड EBC कॅटेगरी ओनली इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील जे EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे मराठीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास त्या विद्यार्थ्यांकरिता 2 DD असणार आहे. तो पहिला जो DD असणारे एक ट्युशन फीचा 47,200 म्हणजे 47,200. बाकी बी ऑदर फी जवळपास सेमी ओपन कॅटेगरीसारखी, डेव्हलपमेंट फी 5,000 रुपीज म्हणजे 5,000 रुपये, ॲडमिशन फी 1,500 म्हणजे 1,500 रुपये, लायब्ररी डिपॉझिट 2,000 रुपीज म्हणजे 2,000 रुपये, जिमखाना फी 500 म्हणजे 500 रुपये, लायब्ररी फी 1,000 म्हणजेच 1,000 रुपये, कॉशन मनी डिपॉझिट 2,000 रुपीज म्हणजे 2,000 रुपये, अश्वमेध फी 250 रुपीज म्हणजे 250 रुपये, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फंड फीज 50 रुपीज म्हणजे 50 रुपये. अशी एकूण हे 1 to 8ची जर समेशन केली, बेरीज केली तर ती झाली टोटल 12,300 म्हणजे 12,300. आणि DD A आणि DD B ची जर बेरीज केली 47,200 आणि 12,300 तर ती एकूण होणार आहे 59,500. तर 59,000 रुपये 59,500 फी जी आहे ती EWS आणि EBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता लागणार आहे. त्यानंतर म्हणजे 2 DD असणार आहे, एक 47,200चा आणि दुसरा 12,300चा. त्यानंतर पुढची जी सर्व कॅटेगरी आहे तर त्यामध्ये SC, ST, VJNT, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, त्याचसोबत प्रायमरी सेकंडरी टीचर्स म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आहे त्यांच्या मुलांना कन्सेशन असणारे, डिफेन्स कन्सेशन ज्या विद्यार्थ्यांचे पालक आजी सैनिक आहे त्यांच्या पाल्यांना सुद्धा कन्सेशन असणारे की जे फक्त महाराष्ट्रातील आहे अशा विद्यार्थ्यांच्या अशा विद्यार्थ्यांकरिता सब्जेक्ट स्कॉलरशिप फॉर्म 1 DD बी ऑदर फीज फक्त एकच DD असणार आहे. या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना SC, ST, VJNT, OBC, प्रायमरी सेकंडरी टीचर कन्सेशन, डिफेन्स कन्सेशन त्यांना ट्युशन फी माफ असते. ऑदर फीज फक्त भरावी लागणारे 12,300 रुपये. त्यामध्ये डेव्हलपमेंट फी 5,000 रुपीज 5,000 रुपये, ॲडमिशन फी 1,500 1,500 रुपये, लायब्ररी डिपॉझिट 2,000 रुपीज म्हणजे 2,000 रुपये, जिमखाना फी 500 रुपीज म्हणजे 500 रुपये, लायब्ररी फी 1,000 रुपीज म्हणजे 1,000 रुपये, कॉशन मनी डिपॉझिट 2,000 रुपीज म्हणजे 2,000 रुपये, अश्वमेध फी 250 रुपीज म्हणजे 250 रुपये, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फंड 50 रुपीज म्हणजे 50 रुपये, टोटल फी 12,300 म्हणजे 12,300.
तर अशा पद्धतीचा हा 12,300 रुपये फक्त फी असणार आहे SC/ST या कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांकरिता. नोट देखील दिलेली आहे. आता DD कोणाच्या नावाने काढायचं आहे तर डीन गव्हर्नमेंट मेडिकल सर्वांकरिता एकच सांगण्यात आलेलं आहे. ज्या कॅटेगरी ओपन कॅटेगरी जनरल EWS EBC SC/ST NT VJ OBC ही शिक्षकांची जे मुलं असणारे प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचे डिफेन्समधील जे व्यक्ती असतील आजी माजी सैनिक असतील त्यांची जे मुलं असणारे त्यांच्याकरिता DD हा डीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार के नंदुरबार या नावाने काढायचा आहे. तर नोट देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्लीज नोट कॅश चेक विल नॉट बी ॲक्सेप्टेड. कॅश आणि चेक जो आहे तो ॲक्सेप्ट केला जाणार नाही. नो एरर ऑर स्पेलिंग मिस्टेक इन द DD विल बी ॲक्सेप्टेड. DD मध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल तिथे देखील ॲक्सेप्ट केले जाणार नाही. डिमांड ड्राफ्ट विल बी डिपॉझिटेड इन अकाउंट ओनली आफ्टर कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन. If the student are allotted another college in subsequent round of all India state, in such a situation DD will be refundable back to the student. All such a student will be required to pay an amount rupees 1,500 as a cash admission cancellation in the cash section of account department. तर या पद्धतीने एक महत्त्वाची नोट जी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. तर अशीच अधिकृत माहिती मग त्यामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी ॲग्रिकल्चर या सर्व कॉलेज या कोर्सेसची माहिती त्यामध्ये कट ऑफ आणि फीची माहिती आपण वेळोवेळी 7 Info या यूट्यूब चॅनलमार्फत विद्यार्थ्यांकरिता ही बघत असतो.